बिल आलेत. उठताना मग हे काय बघायला लागलात? कुणाची काय वाटबीट बघायला लागत काय तुम्ही? उठतो ना तू. हे उचला, हे काय आहे? आणा इकडे समोर बसते मोबाईलचं सांगा का तोपर्यंत ती पण उठा. काय नाही काय काय खाण्याच्या कामाचीच ना. उठतो जरा बस. चल चल ये नंतर जाऊ दादा. तिकडे टाका ते. टेन्शन आलं. कायचं टेन्शन आलं तुम्हाला? काय कर्ज बाजारी इथं मग झालंय. आता ये पीठ आलं ये धरत जाईन काय रे. आता ही सरकी पण आली. आपण काय करू? सरकी आली ना ह्याच हे करू ना. तेवढं तरी आपल्या बँकेचं चावताना चलतय. नाही तर मग बँकेचं राहू देऊ, सावकाराचं देऊन टाकू. तुम्ही ना काय एवढं लोड घेऊ. जर तू रोज ते माणूस घरी येतय. आता घरी येतोय मला बी माहिती, पण आता काय करावं मग? लई टेन्शन आलंय डोक्याला. परत ते माझ्या कानातले ठुले तुम्ही घाण ते बी आणायचेत मला. हो ना. जाऊ द्या नका घेऊ लोड एवढा. मी नका लोड घेऊ, मी आहे तुमच्या सोबत. काय बरं ना. बरं ना. नाही माझं तोंड पाडून बसू नका, काम राहिलेत लय मोठी. घरी बी नाही तर घरी कुलूप आहे. रानात पण आहेत का नाही काय माहिती. रानामध्येच असतील. काय झालं तरी माझा हिस्सा घेतल्याशिवाय मी जातच नसते. आता हिस्सा घेतल्याशिवाय मी हलतच नसते ह्यांच्यापासून. लय वैताग आणलाय मला सगळ्यांनी. येतो खाली बसले तिकडे बघते. घरी जाऊन आले मी. तुम्ही इथं बसलात का? कधी आलात? हे काय चलते वाटण. काय बसायचंय? काय बसायचंय? बस की आता. कस काय येणं केलं? आले म्हणलं चला तुमच्याकडून यावं जाऊन. तुम्हाला तर काय आठवण होत नाहीत म्हणलं चला आता आपण जावं. आठवण काय आलं ते तुमच्या भावाला समजून सांगली. काय समजून सांगतात त्यांना? की आता सरकी आली ते काय म्हणतात ते लय जणांचं हे ना देणं घेणं तुमचं चलन ना. चलन ना. असं बोलायला आज मला काय झालंय? मला हिस्सा पाहिजे. मला वाटण्यासाठी आले मी. काय म्हणाले? हिस्सा पाहिजे. हिस्सासाठी आले मी. घरी बसून इकडे आले मी. काय हिस्सा? माझी शेताचा घराचा हिस्सा. कशाचा? कशाला म्हणजे? तुला पाहिजे? हा कशाला पाहिजे म्हणजे? माझा हक नाही का काही? कशाला पाहिजे? पाण्यामध्ये बरबाद झालं. मग तू तुझ्या कर्ज पाण्यामध्ये सगळं घालशील. मग मी काय करू? मग त्याला मी काय करू? तुझ्या कर्ज पाय माझं बी घाल. मग हाय तेवढं नव्हतं अर्ध न झालं. इतकं मोठं तुझं कर्ज झालं असेल ते तू बघ. माझी मला हे वाटणी टाक. चल. काय डोकं? वहिनी तुम्ही गप्प बसा. काय तुम्हाला नाही माहिती? आम्ही दिवस रातभर इथं मरमर करायची, तुम्ही ह्याच्यावर काय चाय ते पिठा रेगुटी? साहेब आता पीठ आलं का? नंतर नंतर कशी घेईन मी? आता मला वाटणी टाका अर्धी. चल. कायची वाटणी? स्वतःची वाटणी टाकायची अर्धी. काय गरज नाही वाटणी. काय गरज नाही म्हणजे? दिवस रातभर आम्ही काम करतो तिथं. करत असतं. मला काय करायचं? येतात काय मग? मला काय करायचं त्याच्यावरून? माझी मला टाका. चला वाटणी. आहे त्या पिठावर नाही का? काय त्या पिठावर नाही? माझी मला वाटणी टाका अर्धी. चला. काय गरज नाही वाटणी पिटणी. काय गरज नाही म्हणजे? तुम्हाला अशी गोडीन द्यायचे का नाही द्यायचे? काहीच भेटत नाही का? विचार कर दादा तू. वहिनी विचार करा. तुम्ही कशामुळे हे जे आहे ना प्रकरण तुम्ही कोर्टापर्यंत केस पर्यंत जाऊ देऊ नका. तुझ्या ओळखीचे का? बरं ठीक आहे. तुझ्या ओळखीचे ना? तू बघ आता तुला काय करते मी बघ. तू देतो का नाही मला सांग. कस काय देत नाही? तुझं का काय? काय कालव चाललंय? काम करतो. कोण ती बहीण? काय म्हणते ते? रांदी माझा आज जायचं. अरे कसं असतं रुई? आता आहे त्या पिठावर जोडायला आली. आम्ही मोठं पेरलं. आम्ही मोठं गेलो. अरे बाबा ऐक माझं 2 मिनिटं ऐकून घे. तू तसं थोडं शांत राहा. काय तुमचं काय म्हणणं आहे? मला हिस्सा पाहिजे वाटणी अर्धी. कशात पाहिजे तुम्हाला? शेताची घराची. घराची शेताची. हा शेत किती एकर आहे तुला? 12 एकर आहे. 12 एकर शेत आहे. बरोबर आहे. आणि घर आहे ना? बरोबर आहे. कसं असतं म्हणजे तुम्ही ती थोडं समजून घ्यायचं असतं.
बघ ना राव वैभव कांदेल राव. आता काय करा माहिती का, आता इकडे ऐका तुम्ही, मी खरंच बघतोय बरं का, हे 2 जण राहणार ते ना लय कष्ट करतात बरं का. ऐका, तुमचा हिस्सा हाय, हा. नाही म्हणत नाही मी त्याला, तेव्हा जर नाही म्हणत असला तर मी नाही म्हणत नाही, पण कसं आहे आज एवढं ह्यांनी पिकवलंय, समजा 2 जण मिळून कष्ट करते, त्यांची बी कष्ट थोडीफार तुम्ही काहीतरी जाण ठेवा ना. हा, तर ते काय आता काय द्यायला काय तुम्हाला काय समजा बघा, ह्यो किती जर नाही म्हणला तरी तुमचा हिस्सा काय तुम्हाला चुकणार नाही, बरोबर आहे नाही. हो. आता ह्याने किती काय म्हणला, नाही पण कसं आहे आता तिला म्हणलो कापूस झाल्यावर नंतर आता तू झालंय. देतो बाबा. ते बी कर्ज बाजारी झालाय, त्याच्याकडे सावकाराचं बी कर्ज आहे, बँकेचं बी देणं पाणी. बरं त्यांनी कर्ज केलं म्हणजे पिकासाठीच केलं, त्यांनी काय घेऊन काय कुठं पैसे बिसे उडील नाही. तर हाय थोडा कर्ज बाजारी, ह्यावेळेस पाऊस पाणी चांगला पडलाय, पिकं बिकं मस्त आलेत सगळे, मग ह्याच्यातलं काय जर समजा झालं उत्पन्न तेवढं त्याचं कर्ज मिटन. आता तुम्हाला जर ते समजा आता 12 एकर मधलं जर समजा तुम्ही अर्धा हिस्सा मागितला, अर्धा म्हणलं तुम्हाला किती काटणार, 6 एकर तुम्हाला द्यावं लागणार, 6 एकर ह्याला राहणार. मग आता त्याने आता सगळं 12 एकर मध्ये सगळंच हे केलंय ना त्यांनी, मग मी थोडं हे नका ना हे करू. त्याचा जे खर्च झाला मी ते देते ना त्याला. खर्च झालाय हा. सगळं खरंय. आपण मग ते होऊ द्या एकदा आमचं ते खर्च. मला नाही माहिती घेऊन काही जा ना. नाही, तसं कसं कर्ज बाजार तुम्ही करता, मी काय करू त्याला. बघा जर ह्यांना जर आणलं बघा, तर तुम्ही ह्या गावच्या आहेत, तुम्हाला सोडून जाईल. तुम्ही ह्या गावचे, तुम्ही बघा हे काय करायचं ते तुम्ही सांगा. काय करा माहिती का, हा. कसं करा, तुम्ही शांत राहा आणि तुम्ही शांत राहा. नाही, मला ते हिस्सा पाहिजे माझी, मला अर्धा. तुम्हाला हिस्सा देईन ना मग तो, नाही द्यायला नंतर काय? नाही, मला आताच पाहिजे, कसं आहे, मी आता नंतर नाही. आता तुम्ही सगळ्या गोष्टी लगेच पाहिजे ना आताच पाहिजे म्हणलं असं नसतं होत. आता मी रोज ह्या वाटेने येतोय जातोय रानात, मी रोज बघतोय ह्या दोघांना कष्ट करतेत बिचारी. आता हे बी कधी कधी रातचं येतो दारे दाराला. मला काय माहिती नाही. चला, या काकऱ्या किती ना त्या माझी मला मोफून द्या, मला काही मी ऐकत नसते कुणाचं. चला, ह्या किती काकऱ्यात नाही त्या मोजा येतो तिकडं, आणि माझी मला अर्ध्या करा. चला. कोणच्या का आता हे हा, इथून तिथून मोजा आहे काय तर माझी मला अर्ध द्या, माझी मी करते काय करायचं इथं. मला काय कळलं भाऊ, मी चांगलं बरं, चालू होतो. ए. हे काय उद्योग माझ्या मागं लागला इथे मला. तुला दे, इथे आम्हाला राहू दे. कोणची साईड अहो तिला साईड द्यायची नाही ना. ह्याला दिवस रात्रभर पाणी मी मारते, तिला देणार ऐका याच्यावर जाऊ द्या, काय करा. काय याच्यावर जाऊ द्या न भेऊ द्या. काय लावलं तुम्ही? आता इथून वहिनी एवढं ओरडू नका, माझा बी हक्क आहे ह्याच्यामध्ये. काय मग काय अधिकार तुमचा होता हा, ना? ह्याला होता बोलायचं नाही. मग. मी सगळं केलंय ना ते हे. केलं असं तुम्ही, तुमचं कर्तव्य करण्याचं काम इथं. दोघं बी शांत राहा. ऐका, हे सगळं होय रोहित, हे सगळा पट्टा आहे तुझा ह्यो. इथून हो. तिथून 12 एकर तो सगळा पट्टा आहे. हो. बरोबर आहे की नाही. आता काय करा माहिती का, ते म्हणते तसं तुम्ही करा. ऐका त्यांचं 2 मिनिटं. काय? हे पीक निघत आले दिवाळीपर्यंत, हे पीक निघत आहे आता हे कापाशीचं, मग त्यांना काय उत्पन्न झालं नाही नाही, ते मला नाही काय माहिती, माझी मला आताच पाहिजे. नाही काय म्हणलं. मग आता बघा दिवाळीपासून ऐकलं ते टाईम. नाही, नाही. माणूस आहे, आता मी तरी काय बोलणार आता हा. तुमचं. आता मी रोज येता जाता बघतोय बा, म्हणून आता- बघत आता असताना तुम्ही त्यांना. मला इथं म्हणून मी आता आपलं हे करायला आलो समजा इथं. बरोबर ऐक ना ताई, थोडंफार आमचं. मी नसते ऐकत. ऐका काहीतरी मार्ग निघण. कसं आहे एवढी मार्ग निघतोय, हे माझी मला अर्ध द्या, बरोबर मार्ग निघतोय. देत म्हणले ते, पण तुम्ही म्हणता आताच पाहिजे, आता नसतं होत ते. ह्याचे कागदपत्र असतात, कागदपत्र ते सगळे बघावं लागते, सह्या असतात सगळे. काय नाही साहेब, सगळं होतं एका दिवसात. असं. बायावाने ना डोक्याला बिगड हात लावायचं. काय येतं ते मिटवायचं. काय तो आता म्हणून काय करू आता? आता मग कसं 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 काय कसं कसं करायचं, द्यायची वाटणी करू ना, काय कसं करायचंय. कसं करायचं बाबा आता. इकडे अजून किती काय काय दाखव बरं. काय नाही एवढंच आहे, दुसरं काय आहे इथं? एवढंच म्हणजे नेमकं असं पुढे हे काय लांब 12 एकर म्हणजे काय कमी झाली वय, ते काय तिकडून तिकडा पट्टा की हिकडा पट्टा येऊ. इकडं बी खाली का मग हे बाजू- 12 एकर काय कमी दिसली होय तुम्हाला. माझी बिजली कम झालं. हे सगळं एक मग? बाजू बिजू. असं आहे होय. इकडचे आंबे बिंबे सगळे आहे का सगळं सगळं 12 एकर मध्ये सगळं आलंय. पर्यंत आहे का बुरी पर्यंत. हा, ते रोड आहे का? हा त्या रोड पासून पण आपलंच आहे. तिकडे तिकडे का पार. मग? हा. राहिलं मग आता काय आता राहिलंच किती दिवस, आता थोडे तर दिवस राहील. बरोबर एकदा पीक निघलं की मग झालं, विषय संपला होता. नाही मी ऐकतच नसते. पिटले दिले तो मला पीक नका तुझं, काही नका, मला आत्ताच वाटणी काय करून दे. करा, हे बांध बघा बरं, बांध पुढे. हा, बघा कुठे येतं, चला. तिकडे हे बांध इकडे. अरे तुझं रान आहे, तू ये ना पुढे जरा. बांध पुढं काय कसं बघा काय पुढे यायचं बांध. त्या बांधा बसून तू, हा. त्या बांधा बसून हो. तिथून पुढं तिकडं असं. ते आणि सहज. हे पलीकडचं ते पहिल्यांदा आपल्याला नाही. ते नाही आपण का? इथून नाही. असं शेजनी हा. असं होय. हा. ह्यो निटूबा आहे का असा? हो. शेव काय निटूबा तुम्हाला आडवा दिसतो का काय? कोणचा उभा दिसत नाही. आडवा बरं पडलं आहे का.
आडवा आडवा नव्हता दिसत तेव्हा बघत होतो मी. काय हे काय धन आहे मकर शेजार काय करणार बरं आता हे? मकर उगा आमचं पडलं काय तुम्ही बरं? काय मकर हे नाही परवडत बाबडे. मी चाललो तुम्ही बघा काय करायचं ते करा. काय थांबायचं बोललो होतं तुम्हाला आमच्यामध्ये. बघ उलटा धंदा भाऊ आता. बघितलं का पाहुणा, तुम्ही पडला तरी या बाईला कदर नाही. ही ज्या अशा चालीमुळेच मी हिस्सा मागते. ते माझा भोळा भाबडा भाऊ आहे तो, त्याला काही नाही कळत. भावाला घेऊन जा ना मग. हा. भोळा भावडा भाऊ आहे तर. अगं ते अशा वागण्यामुळेच मी हिस्सा मागितलाय. तेच काम आहे बाई. अहो पाहुणा घरी गेलो ना अशी जेव म्हणत नाही का पाणी देत नाही ती. हो मग काय पितीस घरी येऊन. हा लय भीती. आलं ना आलं की तुला देते की. तोंडाशी वाकडे तिकडेच करीतीस की माणसाला बघून. जाऊ दे आता. माणूस गुणीस की येईना म्हणा घुबड बसलं एका पाण्यात. मग माहिती तू येऊच नको ना तुला असं नाही बोलू नका, माझ्या बापाचं घर आहे ना. माझ्या बापाचं घर आहे. आमच्यासाठी ठेवून गेलाय ना ते. ठेवून गेला. तेच म्हणलं आमच्यासाठी ठेवून गेलाय. काय हो तुमचा. तर बघितलं का हे अशा माणसावर फिसकातात, माझा फिसकाल्यावानी. तुम्ही काय करा ऐका बर का. काय करा आता थोडं शांत काय राहा. मगच गेला काय कोणी बोला ना मग. मग बोला ना तेव्हा बोलाल का आता तेव्हा थोडं टेन्शन. माझी लाडाची बहीण आहे आता, मी तिला तरी काय ते बोलू. वावर भेटलंय झाली काय. हो का. अगं तुला काय कळणार बहीण भावाचं प्रेम. हो मग तू हा बहीण भावाचं प्रेम या जगात वेगळं प्रेम आहे. ए, भोळ्या भाबड्या भावाला माझ्या सगळी हे करून टाकलंस. चला भाऊ मी बी जातो आता. कसं आहे, मी पाहुणा माणूस आहे गावातला. बघ दादा ऐक. काय चला बघ तुमचं काय ते बाबा. हा अशीच पळत ही तणक्यानीच. तणकाच्या ते द्यायचं म्हणलं की नगच वाटतं हिला. कमून कमून म्हणजे घ्या ना बहिणीला घेऊन बसा ना डोक्यावर अजून. हिला बहिणी नग कुणी नग एकटीच पाहिजे घरी राज करायला महाराणीवणी. बघितलं का पाहुणं तुमच्या देखतच आहे खेळ. हा काय करा आता ऐका बर का. त्यांना काय आज ओळखीत आहे काय मी. हा ए लाज ओळखी. काय करा आता तुम्ही मी सांगतो तशी एक शेवट ऐका बर का माझं. ऐकायचं असलं तर ऐका नाही तर मी निघून जातो. लोक जमा झाले तर लोक जमा व्हायला पाहिजे. वाद काय तुम्ही बाहेर घालू नका. तुम्ही काय करा तू काय करतोय बहिणीला घरी घेऊन जा बर का. घरी जावा तुम्ही सगळेजण मिळून आणि तिथं काय असेल ते वाद मिटवा. कसं लोक बघायला आले उगा चार चौघात इज्जत आहे तुझी. कायला मोकार उगा हे करू. जाऊ दे इज्जत अशी बी जाणारच आहे. नसतं, हा? इज्जत आता मला सांगा तुम्ही ह्याची इज्जत गेली म्हणजे ही बाई का तिला कळणार नाही हिला माहिती का. मला सांगा ह्याची हा, इज्जत मला गेली म्हणजे राहायचंच कुठे जा ना बरं घेऊन का? जे नाही ते. ह्याची इज्जत गेली म्हणजे राहायचंय आता ह्यो कुठं जा कुठं मग तुमचा उद्या भाऊ कुठं जायचंय तर. आहे. आता मग मला सांगा तुम्ही ह्याची शाळेत इज्जत मग गेली उद्या म्हणजे ह्यो तिथं. तुमचा भाऊ आहे. हिस्सा घ्यायला आले माझा हिस्सा पोट घेऊन. फुकट नाही. हिस्सा घ्यायला आले. माझं तू ऐक घरी नाही ह्या सगळ्यांना घरी बसा तुम्ही मग बोला. घरी बिरी नाही पाहुणा ऐका दादा तू पण इथंच माझी वाटणी टाक घेतली तर मला तुझ्या घरी प्यायचं नाही आणि तुझ्या घरचं पाणी बी नाही आणि चहा बी नाही प्यायचं मला. तुला कोण पाहत कमून ताई आणि मला पाणी बी नाही बघ कशी बोलती सर 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 हाय का हिच्या तोंडाला हाड होय. ए, गप्प बस आहे. बघ कशी बोलती माझ्या भावाला. तरी तर मी मेहनत करते ती येते काय. होय डब्बा सांग चल चुपचाप घरी. का चुपचाप घरी घरी चल पाहिजे हिला असंच. वटणी बिटणी द्यायची मी आता सांगेल. घरी चल. घरी गेलं मूड चल. अरे माझं ऐका तुम्ही चल असं रे, घरी. तमाशा नका करू. चल मला वाटणी पाहिजे बघ तुला सांगते मी. जावा बरं तुम्ही घरी घरी जाऊन बसा. वाटणी घेत असते मी बी घरी गेले तरी बसत नसते गपचूप. थांबव. काय झालं काही तुम्हाला हिस्सा घ्यायचा ते घ्या. माझं काय यांची बायको नाही का ह्यांच्याकडे जे आहे तेच माझं आहे. तुम्ही ह्यांच्या बहीण आहेत. हं? तुमचं काय हे 12 आहे ना 12 एकर वाटत. 6 तुम्ही घ्या 6 मी घेतो. हं? या मागच्या राग होता माझा. जाऊ द्या चुकलं माझं. माफी कशाला मागतेस. हाय ते तू माझ्या दादाच आणि तुझंच आहे ना ते. आम्हाला का संग घ्यायचं का तुझ्या अशा चालीमुळे तुझ्या अशा वागणं तुला बदलण्यासाठी मी एवढं केलं माहिती का. हाय त्याचं कर्ज तर त्याचं रडू नको दादा गबस. हाय याचं कर्ज तर एवढं सगळं पीक करून तुम्ही तुमचं हे करा नेल करा काय तर गबस दादा रडू नको गबस गप गप गप. काय हाय वहिनी तर तुम्ही तुमच्या दोघांनी करायचं गबस रडू नको गप. मी कायला मागू रे हिस्सा. हा ही अशी वागती म्हणून हिच्या वागण्याला म्हणलं हिला ही अशी नाही सुधारणार. तुला बी जगू देत नव्हती आम्हाला बी येऊ देत नव्हती म्हणून मी एवढा राडा केलाय माहिती का. गबस हाय तर तुझंच आहे ना. आम्हाला लागलं तर आम्ही नेऊ तुझ्यापासून. गबस रडू नको. तुझं जे कर्ज बाजार आहे तर ह्याला पीक आल्याच्या नंतर तुम्ही इका आणि तुझं कर्ज बाजार आहे ते नील कर ना. हा गबस रडू नको. चला घरी चल वहिनी चल चला घरी चल.